शेतकऱ्यांना एकरकमी एफ-आर-पी द्यावी या मागणीसाठी राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत. स्वाभिमानी संघटनेकडून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. कारखान्यांना निवेदनं दिली जात आहेत. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः राजू शेट्टी आहेत. अ, खरं तर एकरकमी एफ-आर-पी द्यावी अशी जी आहे ती आदेश दिले असताना तुम्हाला देखील पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरावं लागतंय. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एप्रिलमध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून आम्ही एकरकमी एफ-आर-पीची ऑर्डर आणली आणि त्या ऑर्डरला स्थगिती मिळावी म्हणून स्वतः सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जातं. सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली नाही हा भाग वेगळा, परंतु सरकार शेतकऱ्याच्या विरोधात जातं हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आणि सरकार मध्ये असणारे हे जे कारखानदार आहेत त्यांच्या इशाऱ्यावर सरकार चालतं हे आता स्पष्ट झालंय. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं काही देणं घेणं सरकारला नाही आहे, पण आम्ही आमचा जो अधिकार आहे तो सोडणार नाही. आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या 3 कारखान्यांनी एफ-आर-पी पेक्षा कमी रक्कम पहिली उचल म्हणून जाहीर केली होती. त्यांना ती आम्ही माघार घ्यायला भाग पाडलेले आहे. आणि कायद्याप्रमाणे एक रकमीचं बिद्री साखर कारखाना ज्याची एक रकमी विनाकपात पहिली उचल एफ-आर-पी बसते 3,614 रुपये ती जाहीर करायला भाग पाडलं. अजून 2 कारखाने आज जाहीर होतील, म्हणजे जवळपास 3,650 इथपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामधली एफ-आर-पी जाते. म्हणजे या केवळ कायद्याचं संरक्षण असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतोय, परंतु कायद्याची मोडतोड करून कारखाने शेतकऱ्यांना लुटू पाहतायत आणि सरकार त्यांना पाठीशी घालतं. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. खरं तर तुम्ही कोल्हापूरचा उल्लेख केला, मात्र पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात जे आहे ते दराची म्हणजे प्रति टन ऊसाचा दर आहे तो कमी दिला जातोय. मग इकडं तुमची कशा पद्धतीने भूमिका असणार आहे? जो ऊसाचा दर कमी दिला जातो तो याला कारण 2 आहेत. कारण केंद्र सरकारनं जो काही ऊस दर नियंत्रण अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशानुसार शेतकऱ्याच्या शेतातल्या ऊसाची किंमत ठरवली जाते. ती किंमत ठरवत असताना त्या ऊसामध्ये असणारं साखरेचं प्रमाण, त्याची टक्केवारी म्हणजे त्याला रिकव्हरी म्हणतात, त्या रिकव्हरीच्या आधाराने किंमत ठरली जाते. आणि साखर कारखाने शेतकऱ्यांच्या वतीनं ऊस तोडतात आणि त्याची वाहतूक करतात आणि म्हणून ती वाहतूक त्याच्यातून वजा केली जाते. मराठवाड्यामध्ये किंवा सांगली कोल्हापूर वगळता इतर भागामध्ये ऊसाची किंमत कमी निघते. याचं कारण साखर कारखाने रिकव्हरी चोरतात, म्हणजे साखरेचं झालेलं प्रत्यक्षातलं जे उत्पादन आहे ते कमी दाखवतात आणि ती साखर जी कुठेही रेकॉर्डला नोंद नसते ती काळ्या बाजारामध्ये विकून त्याचा काळा पैसा तयार केला जातो. साधारणपणे 1% रिकव्हरी चोरली तर 1% रिकव्हरी म्हणजे 10 किलो साखर, आणि 10 किलो साखरेचं आजचा बाजारभाव बघितला तर 400 रुपये होतात साखर कारखान्याची विक्री. म्हणजे एका टनापाठीमध्ये 400 रुपये साखर कारखाने गैरमार्गानं कमावतात. 2% रिकव्हरी मारली तर 800 रुपये झाले. मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या रिकव्हरीमध्ये इतका फरक नाही आहे, अर्ध्या टक्क्याचा फरक आहे, पण आज बघितलं तर 3-3% फरक पडतो. याचं कारण हेच आहे. तीच गोष्ट वाहतुकीची. साखर कारखाने जवळजवळ 1100 ते 1200 रुपये तोडणी वाहतुकीचा खर्च दाखवतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तोडणीचा खर्च सारखाच आहे, लवादानं निश्चित केलेला एका टनाला 439 रुपये, परंतु वाहतुकीचा खर्च जो आहे तो अवास्तव दाखवला जातो. किंवा अडलेल्या शेतकऱ्यांचा, वशिल्याचा लांबून 150-200 किलोमीटरवरून ऊस आणला जातो आणि तो खर्च कारखान्याच्या जवळ असणारे जे शेतकरी आहेत 20-25 किलोमीटर अंतरावरचे त्यांच्यावर विभागून टाकला जातो आणि त्यामुळे एका टनापाठीमागे तोडणी आणि वाहतुकीचा खर्च वाढतो. या 2 गोष्टीमुळं मराठवाड्यातल्या आणि सांगली कोल्हापूर वगळता इतर भागातल्या ऊसाचा दर कमी निघतो. या गोष्टीवर आता कुठेतरी अंकुश आणला पाहिजे, तरच सांगली कोल्हापूर सारखाच संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ऊसाचा दर मिळू शकतो. खरं तर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी लढत असता. तुम्ही असं सांगता आहात की जे साखर कारखानदार आहेत
तेच राजकीय व्यक्तिमत्व आहेत आणि पार्थ पवारांचं प्रकरण आता सध्या पार्थ पवारांच्या संबंधित असलेल्या कंपनीचं प्रकरण सध्या आता राज्यात गाजते. कसं बघता त्या सगळ्याकडे? खरं तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे. मला वाटतंय की अं, याचा महसूल मंत्र्यांनी त्याचा आदेश दिला पाहिजे. काय भानगड आहे, काय कसं कुठल्या वतनाची जमीन आहे, त्याला ती कुणाकडे होती, कशासाठी घेतलेली होती, त्यांना विकण्याचा अधिकार आहे का, त्याचं मूल्यांकन किती झालं, आणि विकलं तर अशा पद्धतीने विकण्याच्या ऐवजी मग सरकारचीच जमीन होती तर मग त्याचं टेंडर का काढलं गेलं नाही, निविदा मागवल्या असता तर बाजारभावानं चांगला पैसा आला असता, हे का केलं नाही, आणि ज्या कंपनीनं ती विकत घेतलं त्याची तेवढी कुवत आहे का, नेटवर्थ आहे का, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर का गैरव्यवहार होत असेल आणि ह्याच्या राजकीय संरक्षणाखाली, सरकारच्या संरक्षणाखाली होत असेल तर गंभीर आहे. तुम्ही राज्याला काय सांगता? एका बाजूला बोंब मारताय की राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नाही, आणि दुसऱ्या बाजूला खुलेआम जर का कुणी तिजोरीवर दरोडे टाकत असतील, कारण इमानदारीनं हा व्यवहार झाला असता तर ही वर्ग 2ची जमीन आहे, म्हणजे सरकारला महसूल मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या विक्रीमध्ये मिळाला असता, आणि तो महसूल बुडालेला आहे, आणि याला जबाबदार कोण, याची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. 1800 सांगितलं असं जातोय, आरोप असा केला जातोय 1800 कोटीची जमीन आहे 300 कोटींना विकली गेली आणि त्याची स्टॅम्प ड्युटी केवळ 500 रुपये होती. याची सगळीच चौकशी झाली पाहिजे, आणि हे नेमकं काय प्रकरण आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. अशा पद्धतीनं राजकीय आश्रयाखाली जर व्यवहार व्हायला लागले तर राज्याच्या तिजोरीची आधीच वाट लागलेली आहे, ती पूर्ण राज्य आता 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज झालेलं आहे, ते 18 लाख कोटी व्हायला काय वेळ लागणार नाही. एकीकडे अर्थमंत्री असं म्हणतात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती फुकट किती दिवस द्यायचं, हे सारखं सारखं शक्य होणार नाही. मात्र पार्थ पवार त्यांचे चिरंजीव त्यांना केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून इतकी मोठी जमिनीचा जो आहे तो व्यवहार होतो. मी म्हणतो शेतकऱ्याला किती दिवस फुकट द्यायचं म्हणता, तुम्हाला भस्म्या रोग झालाय काय, तुमचं पोट कधी भरणार आहे, किती दिवस सरकारला लुबाडणार आहात, याचंही एकदा उत्तर द्या. मागणी काय असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही याबाबत आग्रही असणार? नाही, एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत याची सखोल चौकशी झाली पाहिजे ह्या एकूणच विक्री प्रकरणाची, असं माझी मागणी आहे. खरं तर दुसरा प्रश्न विचारतो. केंद्रीय पथक आलं होतं, रात्रीची पाहणी केली. खरंच त्यातून शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं वाटतं तुम्हाला? हे भामटे लोक आहेत. रात्री काय बघणार आहे तो, बॅटरीच्या उजेडामध्ये हे नेमकं काय बघणार आहेत, आणि आलाच कशाला मग तुम्हाला वेळ नव्हता तर आलाच कशाला? बरं, आला म्हणजे काय उपकार केलं काय? त्यांना त्यांच्या प्रवासाचे भत्ते त्यांना मिळतात, त्यांना विमानाची तिकीटं मिळतात, एक दिवस लेट झाला तरी सुद्धा त्यांचा पगार काही थांबत नाही, त्यांना काही खाडक मानलं जात नाही मंत्रालयामध्ये. मग तुम्ही अशा पद्धतीनं बॅटरीच्या उजेडात पाणी करायला आलाच कशाला झक मारायला इथं, एवढाच माझा सवाल आहे. खरं तर शेतकऱ्यांच्या नावानं राजकारण केलं जाते असं तुम्हाला वाटतंय का? प्रत्येक जण म्हणतोय की शेतकरी माझा आहे, शेतकरी माझा आहे. मात्र ज्यावेळेस त्याला वास्तवात मदत करायची वेळ येते त्यावेळेस अशा पद्धतीनं जे आहे ते समोर येतं. तुम्हाला काय वाटतंय? जसं जेवणामध्ये चवीसाठी लोणचं लागतं, तसं या लोकांना राजकारणासाठी फक्त वापरायला शेतकरी लागतो. शेतकऱ्याशी देणं घेणं काहीच नाही या लोकांना. केंद्रीय पथकाला काय सांगा? नाही, केंद्रीय पथक खरं तर शेतकऱ्यांनी जरा चूकच केली, यांना तिथंच तोडावला पाहिजे होता चिखलामध्ये. बॅटरीच्या प्रकाशात जेव्हा हे बघत होते तेव्हा तिथंच तोडवायला पाहिजे होता. तर हे होते राजू शेट्टी, ज्यांनी सांगितलं की जे केंद्रीय पथकावरती देखील त्यांनी टीका केली. तसेच पार्थ पवार असतील किंवा एकरकमी FRP असेल त्यावरती देखील त्यांनी भाष्य केलं. खरं तर शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार आणि ज्या पद्धतीनं जो कारभार चाललाय त्याच्यावरती जो आहे आक्षेप राजू शेट्टींनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन श्रेयस सह जयदीप भगत, ABP माझा, इंदापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.